श्री सर्वज्ञ सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे। तर चला आज आपल्याला बघायचं आहे की साडीतला कपडा नसताना किंवा ब्लाऊजचा एक्स्ट्रा फॅब्रिक नसताना आपल्याला ब्लाऊजला सुंदर लेसचे डिझाईन टाकायचे आहे। तर सिंपल आणि खूप कमी वेळेत बनणारी डिझाईन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। मी लटकन कसे बनवायचे, बारीक डोरी कशी बनवायची, ब्लाऊजला पॅच कसा टाकायचा, हे सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहे। तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघून घ्या। अजून खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत, तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बॅक पार्टचा भाग मी या ठिकाणी घेतलेला आहे। खाली 1 इंच कपडा सोडून आपल्याला ½ इंचावरती अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। सरळ शिलाई टाकून घ्यायची। बघा, खूप छान नवीन पद्धत आहे। तुम्ही जर असं ब्लाऊज जॉईन केलं तर तुम्हाला खालच्या साईडला पट्टी द्यायची गरज पडणार नाही आणि तुरपाई पण करायची गरज पडणार नाही। म्हणजे ही जी पद्धत आपण वापरत आहोत यांनी आपोआप पट्टी येऊन जाते ब्लाऊजला आणि तुरपाईची पण गरज पडत नाही, बाहेरून धागाही दिसत नाही। तर त्यामुळे तुम्ही सेम याच पद्धतीने बघा बॅक पार्टला फक्त आपल्याला खाली एक्स्ट्रा फॅब्रिक घ्यायचं आहे 1 इंच आणि सेम असं जॉईन करायचं आहे। तर बघा, आता या पद्धतीने अस्तर ठेवून आपल्याला अस्तरला वरून ½ इंचावरती मार्जिन देऊन टीप टाकून घ्यायची आहे। तुम्ही भाग पलटी केल्यावर बघा खालच्या साईडला किती छान आपण जशी पट्टी देतो अस्तरची सेम तसं येतं आणि तुरपाईची गरजही आपल्याला पडत नाही। मी या ठिकाणी गोल गळा घेतलेला आहे। मीडियम मेजरमेंटचा ब्लाऊज आहे माझा हा। 2.5 इंचाचा गळा मी कट करून घेतलेला आहे। ब्लाऊजची खोली जवळपास 9.5 इंचापर्यंत आहे। या पद्धतीने बरोबर ½ इंचावरती आपल्याला मार्जिन देऊन हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत। आपल्याला कट दिल्याने काय होतं, ब्लाऊज ज्यावेळेस आपण पलटी करतो गळा तर गळा ओढला जात नाही आणि खूप छान फिनिशिंग मध्ये येतो। तर गळ्याला असे छोटे छोटे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला फिनिशिंग मध्ये गळा येईल। अस्तरला आणि मेन फॅब्रिकला मी ऑलरेडी प्रेस करून घेतलेला आहे। तर चला आता याच्यावर आपण शिलाई टाकूया। चला आता याच्यावरती आपण शिलाई टाकून घेऊया। या पद्धतीने सावकाश शिलाई टाकायची आहे। बघा, पूर्ण आपल्याला गळ्याला सेम अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। तुम्ही गळ्याला पाहिजे तो शेप घेऊ शकता आणि आपल्याला ह्याला सुंदर अशी लेसची डिझाईन बनवायची आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ, तुमच्या लक्षात येईल। बघा किती छान आपला राऊंड नेक तयार झालेला आहे। आता ही पट्टी बघा, मी तुम्हाला बोलले होते विदाऊट तुरपाईची आपली पट्टी, ह्याला बाहेरून अजिबात धागा दिसत नाही आणि आतल्या साईडने आपली पट्टी पण छान येऊन गेली। तुम्ही पण सेम याच पद्धतीने जॉईन करायचा। दोन्ही भाग बघा मी जोडून घेते। अस्तर आणि मेन फॅब्रिक असं आपण जॉईन करून घेऊया। पूर्ण बॅक पार्टला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे। बघा, आपण ज्यावेळेस प्रेस करतो ना त्याच्यामुळे आपला कपडा खूप छान स्ट्रेट होऊन जातो, कुठेही आड्या पडत नाही कपड्याला। आता जो मिड पॉइंट आहे, मध्यम भाग आहे गळ्याचा, त्याला आपल्याला असं डार्क थोडं हे करून घ्यायचं आहे, खून करून घ्यायची। या ठिकाणी आपल्याला छोटीशी डिझाईन टाकायची आहे, ट्रायंगल टाकणार आहे मी, जो सेम या पद्धतीने जो मी कॅनव्हासवर आखून घेतलेला आहे। डिझाईनला प्रत्येक म्हणजे कोणतीही डिझाईन असो कॅनव्हास वापरायचा। तर बघा, मी डिझाईनची साईज या ठिकाणी 2.5 इंचापर्यंत रुंदी घेतलेली आहे ट्रायंगलची आणि 1.25 इंचाचा आपल्याला हाईटला घ्यायचा आहे। आता बघा, जी रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, त्याचा मध्यम भाग करून मी जवळपास 1.25 इंचापर्यंत हाईट घेतलेली आहे। तुम्ही लहान मोठंही करू शकता, जसं तुमच्या क्लायंटनी सांगितलं तसं। ट्रायंगल तुम्ही लहान घेऊ शकता, मोठा घेऊ शकता। तुम्ही ट्रायंगलच्या जागी राऊंड पण यूज करू शकता, पण गोल गळा असेल तर ट्रायंगल खूप छान दिसतो। तर बघा, आता मी हा एक्स्ट्राचा जो कॅनव्हास आहे तो कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्याला असा तो लावायचा आहे। तर त्यासाठी आपण त्याच मापाचा एक अस्तरचा तुकडा कट करून घेऊया। अस्तरवर आपल्याला कॅनव्हास ठेवून साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे। आपण हा सरळ ज्यावेळेस गोल गळा बनवला त्यावेळेसही टाकू शकतो, पण त्याला तशी फिनिशिंग येत नाही पाहिजे तशी। तर 4ही बाजू फोल्ड करत आपल्याला हा ट्रायंगल व्यवस्थित याला कव्हर करायचा आहे असं अस्तरनी।
अस्तरला फक्त फोल्ड करायचं, कॅनव्हासला नाही फोल्ड करायचं. चारही बाजूनी आपल्याला अशी छान शिलाई टाकून घ्यायची आहे. ज्यांनी कुणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओला नक्की लाईक करत जा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला हे असं जॉईन करायचं आहे. तर कपडा सरकेल आपला, तर बरोबर मध्यमभागी आपल्याला पिन लावून घ्यायची आहे, ज्याच्यामुळं कपडा सरकणार नाही. मी या ठिकाणी जो थोडासा गॅप आहे गळा आणि ट्रायंगलच्या मध्ये, त्याच्यामध्ये शो बटन लावून घेईल नंतर. तर बघा, सेम या पद्धतीने आपला जो ट्रायंगल आहे तो जसाच्या तसा आपण जे पेनाने ड्रॉ केलेला आहे सेम तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे ब्लाऊजवर, म्हणजे स्टिच करून घ्यायचं आहे. जी पेनाने आपण खून केलेली आहे, पेनाने आपण ट्रायंगल बनवलेला आहे, सेम त्याच ट्रायंगलवरती शिलाई मारायची आहे. आणि जे ट्रायंगलचे आपले कोन आहेत डिझाईनचे, तर त्या कॉर्नरवरती एकदम व्यवस्थित सुईमध्येच ठेवायची. आणि जो पाय आहे मशीनचा फूट तो उचलून मग खालचा कपडा फिरवायचा, जेणेकरून जे आपले कॉर्नर असतात ना ट्रायंगलचे, तर ते व्यवस्थित येतील. त्याच्यामुळे शेप व्यवस्थित बनेल. आपण ज्यावेळेस याला पलटी करू त्यावेळेस खूप छान मग याचा शेप येतो. तर चला आता आपण सुई काढून घेऊया. आपण शिलाई बरोबर पेनच्या निशाणवर सरळ हा त्रिकोण बनवून घेतलेला आहे. तर चला आपण आता हे मधला जो कपडा आहे तो पूर्ण कट करून घेऊया. आणि याला आपल्याला मधला कपडा कट करून घेऊन जसा गळा पलटी केला होता सेम पद्धतीने, सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला असे खाचे द्यायचे आहेत, छोटे छोटे कट लावायचे आहेत आणि त्याला पलटी करून घ्यायचं आहे. कट हळूहळू लावायचे, जेणेकरून कैची आपली शिलाईच्या बाहेर नाही जायला पाहिजे. आणि जो शिल्लकचा कपडा पण आहे ट्रायंगल मधला तो पण व्यवस्थित कट करायचा आहे आपल्याला, जेणेकरून शेपमध्ये व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला डिझाईन फोल्ड करता येईल आपल्याला आतल्या साईडला. तर एक्स्ट्राचा फॅब्रिक बिलकुल ठेवायचा नाही आहे. 2-2 पॉइंट फॅब्रिक ठेवायचा आणि कट करून घ्यायचा उरलेला भाग या पद्धतीने. बघा किती कमी वेळेत आपली डिझाईन बनत आहे, जास्त मेहनतही नाही. छोटासा कॅनव्हास वापरून जे डिझाईन बनवून उरलेला कॅनव्हास आहे तो जरी आपण यूज केला याच्यामध्ये, तरी पण एवढूशा याच्यामध्ये आपली डिझाईन बनून जाते. तर बघा, याला व्यवस्थित असं कॉर्नरला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून. आता बघा, आपल्याला या ठिकाणी लेस घ्यायची आहे आणि ही लेस इथून न लावता सगळ्यात पहिले आपल्याला जो ट्रायंगल आहे त्याच्यावरती असा मध्यमभागी लेस ठेवून पहिले ट्रायंगल वरती लावून घ्यायचे आहे. कारण की काय होतं ना, वरून घेतली ना आपण लेस, तर जो मधला गॅप आहे गळा आणि ट्रायंगलच्या मधला, तर त्या गॅपमध्ये लेस व्यवस्थित नाही दिसत. त्याच्यामुळे अगोदर लेस ट्रायंगलला खालच्या डिझाईनला लावून घ्यायची आणि जे कॉर्नर आहेत आपण केलेले, तर त्या कॉर्नरला व्यवस्थित लेस बसायला पाहिजे, जेणेकरून आपल्या कॉर्नरचा शेप खराब होणार नाही डिझाईनचा. तर चला आपण याच्यावर आता शिलाई टाकून घेऊया आणि या ठिकाणी लेस कट करून घेऊया. आता आपण गोल गळ्यावरती लेस लावून घेणार आहोत. खालची डिझाईन आपली रेडी आहे. आपल्याला आता वरती गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. अजून तुमच्यासोबत भरपूर डिझाईन शेअर करणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ब्लाऊज रिलेटेड जर तुमच्या काही म्हणजे कंप्लेंट तर नाही म्हणणार, पण ब्लाऊज विषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी रिप्लाय देईल. आणि तुम्हाला कशा रिलेटेड अजून व्हिडिओ पाहिजे आहे तर तेही मला सांगा. ड्रेस झालं, पॅन्टची कटिंग किंवा स्टिचिंग झालं, ब्लाऊजचे बॅक नेक आहेत, स्लीव्ज डिझाईन आहेत, तुम्हाला ज्याविषयी व्हिडिओ पाहिजे तर मी नक्की व्हिडिओ बनवून टाकेल. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि डिझाईन तुम्हाला जर आवडली असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर चला आपण आता कपड्याला जे मागचे आपले टक्स आहेत ते टाकून घेऊ. लेसला आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून लेस कोणत्याही साईडला आपली उचटणार नाही.
तर बघा आपली एकदम सुंदर डिझाईन बनवून तयार आहे। तर बघा तुम्ही हे अशाच कमी वेळेत आणि किती छान डिझाईन बनवू शकता। ह्याच्यावर आपण आता एक छोटासा शो बटन लावून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बघा किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे, रेडी आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।